मराठा आरक्षण आता चांगलंच जोर धरू लागलं आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे। येत्या 15 तारखेला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे येथे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे चांगले संतापले आहेत। तुम्हाला आंदोलन करायचं तर करा, बैठकी घ्यायच्या असतील तर घ्या, पण मनोज जरांगे यांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी करा, असा सल्ला काळकुटे यांनी हाकेला दिला आहे। न ऐकल्यास वेळप्रसंगी लक्ष्मण हाकेच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा देखील गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला अखंड मराठा समाजाचं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे। 27 तारखेला अंतरवलीतून सर्वजण निघणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके याची एक बाईट ऐकली, त्यामध्ये त्याने 15 तारखेला येत्या मनोजदादा विरोधात पुणे इथे आंदोलन करण्याचं जाहीर केले। तर 4 तारखेला त्याची मुंबई येथे ओबीसी समाजाची बैठक लावली। मला हाकेला सांगायचंय, त्यानं जरूर बैठक लावावी, जरूर आंदोलन करावं, परंतु ते आंदोलन मनोजदादांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी करावं आणि बैठक लावावी ती धनगर समाजाला एसटीत कसं घेऊन जाता येईल, एसटी प्रवास यासाठीच विचारमंथन बैठक लावावी। परंतु जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे मनोजदादाच्या विरोधात 15 तारखेला आंदोलन करतोय। तर त्याला सांगायचंय, तू जर पुण्यात आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा पुण्यात आणि मुंबईत आंदोलन करू। तू जर मराठा समाजाला ओबीसी प्रवास येऊ न देण्यासाठी 4 तारखेला मुंबईत बैठक घेतलीस तर आम्ही सुद्धा बैठका महाराष्ट्रावर बैठका घेतच आहोत, घेतच राहू आणि तुला जशास तसं उत्तर देऊ। आणि वेळ प्रसंगी मनोजदादाबद्दल काही बेताल आणि चुकीचं बोलला तर तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।